सलाम, प्रेज द लॉर्ड, जय ख्रिस्त सर्वांना. या नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. 2025 हे वर्ष आपल्यासाठी अधिक लाभदायी, सुखदायी, आरोग्यदायी आणि आरोग्य संपन्न व्हावं. सर्व आपल्या इच्छा आकांक्षा, सर्व प्रश्न या वर्षामध्ये सुटावेत आणि ज्या काही नवीन संकल्प आपण केलेले असतील ते सर्व पूर्ण व्हावेत. ह्याच प्रभूचरणी प्रार्थना आणि अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विशेष करून आपण गेल्या महिन्यामध्ये जवळपास एक खूप सुंदर अशी नारायण मामन टिळकांच्या गीतांवर आधारित वैयक्तिक गीत गायन स्पर्धा आपण घेतली आणि यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रातून, ती ऑनलाईन स्पर्धा होती आणि एवढा मोठा प्रतिसाद, अतिशय 80 वर्षाच्या आंटींनी सुद्धा या ठिकाणी गीतं पाठवली आणि 2.5-3 वर्षाच्या मुलांनी सुद्धा गीतं पाठवली. ही किती मोठी अचिव्हमेंट आहे आणि खूप आनंद वाटला हे सगळ्याबद्दल. आम्ही रिझल्ट पण त्याचा जाहीर केलेला आहे. वेगवेगळ्या वयोगटामध्ये हा रिझल्ट जाहीर झालेला आहे आणि येणाऱ्या लवकरच म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही एक तारीख ठरवून आपल्या सगळ्यांसाठी त्याचं बक्षीस वितरण आणि एक सुंदर असा नारायण मामन टिळकांच्या जीवनावर काहीतरी गीतांचा कार्यक्रम असं काहीतरी नियोजन करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा. एक मोठं नियोजन असेल आणि शक्यतो तो पुण्यामध्ये करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. फेब्रुवारीमध्ये हे बक्षीस वितरण होईल आणि सुंदर रीतीने एक मोठा असा कार्यक्रम जो की नारायण मामन टिळकांच्या स्मृती जागृत करणारा आणि त्यांच्या कार्याची विशेष आणखी तरुण पिढीला ओळख करून देणारा, अनेक लोकांपर्यंत पोहोचणारा असा एक सुंदर कार्यक्रम अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने आयोजित केला जाईल आणि त्यामध्येच हे बक्षीस वितरण असेल. त्यामध्ये ज्यांची नंबर आले त्यांचीही गीतं आम्ही त्यांना पण संधी देणार आहोत. त्या ठिकाणी येऊन आपण गीत गावे. भव्य असा कार्यक्रम आयोजित करण्याचा योजना आहे. आपण प्रार्थनेत आठवण ठेवा. आपल्याला जर देव सुचवत असेल तर जरूर यामध्ये सहभागी व्हा, इन्व्हॉल्व्ह व्हा, सहकार्य करा आणि अद्भुतरित्या हा सोहळा आपण नारायण मामन टिळक स्मृती महोत्सव म्हणू किंवा स्मृती सोहळा आपण एक खूप सुंदर रीतीने साजरा करणार आहोत. आपलं सहकार्य अपेक्षित आहे, आपल्या प्रार्थना अपेक्षित आहेत. पुन्हा एकदा जे या स्पर्धेमध्ये विजेते झाले आहेत त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने लवकरच आपण भेटूया आणि एक सुंदर असं महोत्सव आपण त्या ठिकाणी साजरा करूया. थँक्यू व्हेरी मच.